नमस्कार. मी शैला स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिवण क्लास. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सगळ्यात छोटी साईज असते आपली हाताची, त्याची कटिंग कशी करायची आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते दोन प्रकारे सांगणार आहे. एक तर एकदम साध्या पद्धतीने आणि दुसरं पूर्ण परफेक्ट मेजरमेंट घेऊन कशी कटिंग करायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणतं मेथड सोपं वाटलं, तर त्या पद्धतीने तुम्हीही कटिंग करून तुमचे छान छान ब्लाऊज शिलाई करू शकता. तर चला, तर मग आता त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहू. तर सर्वात अगोदर आपल्याला हा कपडा लागणार आहे. त्याच्यानंतर लाईन ड्रॉ करण्यासाठी स्केल, चॉक लागणार आहे. पुन्हा ही अशी आपल्याला फ्रेंच कर्व पट्टी लागणार आहे. ही जरुरी असते का, तर आपल्याला शेप व्यवस्थित देण्यासाठी या पट्टीची आपल्याला खूप गरज असते. तर त्यासाठी ही पट्टी लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेजर टेप आणि आपल्याला कटिंग करण्यासाठी कैची लागणार आहे. तर चला आता आपण मेजरमेंट पाहूयात. तर ही आपली 3 इंचाची स्लीव्ज आहे. तर ती कशा पद्धतीने कट करायची तर ते पाहूयात. तर इथे मी डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे. या पद्धतीनं डबल फोल्ड आहे. तर सर्वात अगोदर मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि आपला हा कपडा सरळ करून घेतलेला आहे. आणि ह्या लाईनच्या वरतीच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर चला, जर तुमचा साधा ब्लाऊज असेल, म्हणजे अस्तरचा नसेल, जर साधा असेल तर तुम्ही काय करा, साधा असेल तर तुम्ही खालच्या बाजूनी जी आपली बॉटम असते दंडघेर, तर त्या ठिकाणी असं 1.5 इंचावरती मार्किंग करा. आणि जर अस्तरचा असेल तर खालच्या बाजूनी तुम्ही फक्त अर्धा इंच घेतलं तरी चालतं. फक्त शिलाईसाठी लागतं ते अर्धा इंच. आणि हे 1.5 इंच, कारण आपण तुरपाई करतो म्हणजेच हात शिलाई करत असतो साध्या ब्लाऊजला, तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा मार्जिनची गरज असते. तर त्यासाठी ते 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर हे 1.5 इंच मी साध्या ब्लाऊजचं मार्जिन घेतलेलं आहे. आणि आता 1.5 इंचापासून वरच्या बाजूला आपण 3.5 इंचावरती मार्किंग करूया या पद्धतीनं. तर हे मी 3.5 इंचावरती मार्किंग केलं. तर ते 3.5 इंच कशासाठी, कारण अर्धा इंच आपला स्लीव्ज जेव्हा ब्लाऊजला जॉईंट करतो तर त्यासाठीही अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि जो मधला भाग आहे तो आपला जी रेडी स्लीव्ज असणार आहे तर त्याचा आहे. तर टोटल आपल्याला साध्या ब्लाऊजला किती मार्किंग करायचं आहे, 5 इंचावरती आपल्याला साध्या ब्लाऊजची हाताची मार्किंग करायची आहे. आणि जर अस्तरचा असेल तर तुम्हाला फक्त 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे. अस्तरच्या ब्लाऊजला 4 इंचावरती आणि साधा ब्लाऊजला तुम्हाला 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर आता आपण याला लाईन आखून घेऊया व्यवस्थित. तर हे 1.5 इंचावरती लाईन आखून घेतली आणि ही 3.5 इंचावरती. तर हे झालं आपलं मार्किंग. तर आता जे आपण एकदम साध्या पद्धतीने स्लीव्ज कशी कटिंग करणार ते आपण यामध्ये पाहूयात. तर जे नॉर्मली असतात तर ते काय सांगणार, तर हा मी डबल घडी घेतलेली आहे. तर तुम्हाला जर तुमचा आर्म होल मोजून तुम्हाला तर मार्किंग करायचं असेल, म्हणजे आर्म होलची जी गोलाई असते ही, तर ही तुम्ही अंगावरती जर मोजली असेल तर तुम्हाला त्याचं मेजरमेंट करायचं आहे या पद्धतीनं. असं हा जो कोपरा आहे इथं ठेवायचा. समजा 7 इंच 14 इंच तुमची जो गोलाई आली असेल तर तुम्हाला 7 इंचावरून असं क्रॉस मार्किंग करायचं आहे. जर तुम्हाला ते नसेल जमत तर तुम्ही काय करा, जे तुमचे छातीचा चौथा भाग आहे, तर छातीचा चौथा भाग आता 8 इंच आहे. 32 इंचाच्या छातीनुसार छातीचा चौथा भाग किती आला, 8 इंच. तर 8 इंचावरती मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीनं. आणि दंडघेर किती आहे, दंडघेर समजा 5 इंच आहे. 32 इंच छातीच्या मापानुसार दंडघेर येतो 5 इंच. आणि त्याच्यामध्ये तुम्ही 2 इंच
शिलाई मार्जिन ॲड करा. आणि या इथं आपण शिलाई मार्जिन सकट ॲड झालेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायची गरज नाही. ही एकदम सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला आर्म होलची गोलाई म्हणजे अंगावर जेव्हा आपण हा आर्म होल मोजतो तर ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही छातीचा चौथा भाग घेऊन तुम्ही हे रुंदी घेऊ शकता. एकदम परफेक्ट अशी स्लीव्ज बसते. तुम्ही ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला पण ही मेथड आवडेल. तर आता 3 इंचाच्या स्लीव्जनुसार आपल्याला मार्किंग करायचं आहे. आर्म होलचा जो डीप आहे तो आपल्याला 2.5 इंचावरती घ्यायचा आहे. या पद्धतीनं 3.5 इंचावरती जेव्हा लॉंग स्लीव्ज असते, 5 इंचाच्या वरती जी स्लीव्ज असते त्याला तुम्ही 3.5 इंचावरती मार्किंग करू शकता. पण जेव्हा 5 इंचाच्या आतमध्ये जी स्लीव्ज असते तर त्याला तुम्ही 2.5 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे. तर हे झालं आपलं एक मार्किंग. तर मग आता काय करायचं आहे, आता जी एकदम साधी पद्धत आहे त्याला काय करायचं, या इथून समजा 1.5-2 इंचावरती मार्किंग केलं तर हे 2 इंचावरती मी मार्किंग केलं. आणि याला काय केलं, आता इथून समजा आतल्या साईडने आपण 1.5 इंचावरती हे शिलाई मार्जिन पकडा. आणि मग हा भाग येतो आहे 6.5 इंच. तर ही आपली स्लीव्सची फिटिंग येणार आहे. कारण ह्या चौथ्या भागामध्ये समजा आपण शिलाई मार्जिन नाही ॲड करायचं. म्हणजे जेव्हा आपण स्लीव्स कटिंग करतो त्याच्यामध्ये फक्त छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. त्यात शिलाई मार्जिन ॲड केलेला नाही घ्यायचा. तर ते तुमचं परफेक्ट येणार आहे. समजा आता आपण जेव्हा छातीचं चौथा भाग कट करतो त्यावेळेस 8 इंच 32 इंचाच्या छातीनुसार 8 इंच शिलाई मार्जिन घेतलं. आणि म्हणजे ब्लाऊजसाठी आपण आणखीन 1.5 किंवा 2 इंच एक्स्ट्रा घेतो. तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं नाही आहे. हात जेव्हा कट करायचे असेल तेव्हा फक्त छातीचा चौथा भागच ॲड घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड नाही करायचं. पण जेव्हा आपण गोलाई जेव्हा आपण अंगावरती हाताचे जो आर्महोल आहे तो मोजतो तेव्हा आपला तितकंच येणार 6.5 इंच. 32 इंचाच्या छातीनुसार 6.5 इंच येणार. तर हे झालं. तर मग आता याला काय करायचं, असा शेप द्यायचा व्यवस्थित या पद्धतीनं. तर हा बाहेरचा शेप झाला. आणि यालाच आपण आतला शेप देऊन घ्यायचा या पद्धतीनं. आणि या इथं हे जे आहे हे मार्किंग दोन्ही मिळवून घ्यायचे. तर हे मेथड आहे, हे एकदम सोपं मेथड आहे. आणि तुम्हाला याच्यापेक्षाही परफेक्ट हवं असेल तर तेही मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. तर हा आपण बाहेरचा शेप दिला आणि हा आतला शेप दिला. तर त्याच्यामध्ये किती आपल्याला फक्त अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा आहे. तर इथं बघू शकता तुम्ही एकदम माझ्या जी स्लीव्ज मी मार्किंग केलं आहे यात फक्त अर्धा इंचाचा गॅप आलेला आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला पण जर अशा पद्धतीने स्लीव्ज कटिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता. ही पण खूप एकदम छान अशी परफेक्टली बसते. तर हे झालं आपलं एक आता पहिलं मेथड झालं. आता जे सेकंड मेथड आहे ते तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण काय करूया, दुसऱ्या बाजूला मार्किंग करूयात आता. तर या इथं खाली एक लाईन ड्रॉ करून घेतली म्हणजे कपडा आपला सरळ करून घेतला. आणि जे 1.5 इंच मार्जिन मी सोडते साध्या स्लीव्ससाठी. आणि पुन्हा 3.5 इंचावरती एक मार्किंग करते. अशा पद्धतीने आपली ही 5 इंचाची माप टाकून घ्यायचं आणि ते सरळ करून घ्यायचे दोन्ही माप. आणि छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा 8 इंच. आणि या इथं हा बॉक्स तयार करायचा. तर हा बॉक्स तयार केल्यानंतर ना आता आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहेत ते पाहूयात.
तर या इथं 2.5 इंचावरती आपण आर्म होलसाठी मार्किंग करू, 2.5 इंचावरती, आणि याही इथं 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीनं. आणि ही पण लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. सरळ सरळ आखून घ्यायची व्यवस्थित. तर सरळ लाईन आखून घेतल्यानंतर ना आता समजा आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन यात आहे ते सोडून द्यायचं, आणि हा जो राहिलेला भाग आहे 6.5 इंच, याचा अर्धा करायचा या पद्धतीनं. तर वरच्या साईडनी पण तेच करायचं, अर्धा घ्यायचं आणि व्यवस्थित लाईन आखून घ्यायची. ते इथे आपण अर्ध केलं तर यांच्यात पण आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. तर सेम इथे पण आपल्याला अर्ध करायचं आणि ही लाईन आखून घ्यायची. तर इथे आपण ह्या ज्या आपल्या आडव्या लाईन आहेत यांचा अर्धा भाग केला, हा म्हणजे या भागापासून आपण याचा अर्धा केला आणि परत या इथे पण आपण याचा अर्धा केला. तर हे झालं. पुन्हा जे आपली उभं आहे 2.5 इंचाची लाईन, तर याचं पण आपल्याला अर्धा करायचं आहे. तर 2.5 इंच आहे तर 1.25 इंच या पण इथं 1.25 इंचावरती मार्किंग करायची आणि या साईडला पण 1.25 इंचावरती मार्किंग करायची आणि ही लाईन आखून घ्यायची या पद्धतीने. तर ही पण स्लीव्ज खूप परफेक्ट अशी बसत असते, त्यामुळे तुम्ही जास्त करून हीच स्लीव्जचा ट्राय करा. तर आता काय करायचं आहे, आता गरज आहे आपल्याला फ्रेंच कर्व पट्टीची. तर ही जी आहे, जी आपण अर्ध्याचा अर्धा केलं होतं, जी ही आहे मार्किंग, तर या इथून तुम्हाला या पद्धतीनं अशी व्यवस्थित ठेवायची आणि व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. ते इथपर्यंत मार्किंग केलं तर पुन्हा आपल्याला ही स्केल उलटी करायची या पद्धतीनं आणि मग याला हे जॉईंट करून घ्यायचा हा भाग. तर हा झाला आपला आतला भाग. मग आता काय करायचं, पुन्हा या इथून एक क्रॉसमध्ये हा पॉईंट आणि हा पॉईंट मिळवायचा. ते मिळवल्यानंतर ना या इथून हा जो कोपरा आहे या इथून 2 इंच इथे 2 इंचावरती मार्किंग केली की पुन्हा आपल्याला याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर याचा असा शेप दिला की पुन्हा याला उलटं करायचं आणि या इथून व्यवस्थित असा हा शेप देऊन घ्यायचा. तर याचं हे मार्किंग झालं. तर हा झाला बाहेरचा भाग आणि हा झाला आपला पुढचा भाग. आणि आता आपला दंडघेर 5-5.5 इंच जो बी असेल, 5.5 इंच घ्या किंवा 5 इंच घ्या आणि 1.5-2 इंच शिलाई मार्जिन घ्या, जितकं तुम्ही सोडणार ब्लाऊजमध्ये तेवढं. आणि ह्या लाईन तुम्ही एकमेकांना जॉईंट करू शकता या पद्धतीनं. तर हा झाली आपली आतली स्लीव्ज, म्हणजे जे आपण पुढच्या बाजूला लावतो ती, आणि ही बाहेरच्या बाजूची. या पद्धतीने कट करून घ्यायची.
तर अशा प्रकारे ही छोटी स्लीव्स तुम्ही कटिंग करू शकता. तर ही आपली 3 इंचाची स्लीव्स कटिंग करून तयार आहे या पद्धतीने. तर तुम्हाला कोणती मेथड सोपी वाटली तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.